नवी मुंबईमध्ये ऐरोली येथे युवा सेनेच्या वतीने दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राजीव गांधी खदान तलाव येथे संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी रोषणाई करण्यात आली। शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकाशमय दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलंय। विद्युत रोषणाई पाहण्यासाठी आणि प्रकाशमय दीपोत्सव बघण्यासाठी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। प्रकाशमयी दीपोत्सवाची सुरेल संध्या आमचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अनिकेत रमाकांत म्हात्रे यांनी या विभागामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपण पाहताय खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आहे, आनंदमय वातावरण आहे आणि नवी मुंबईतील आमच्या नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। प्रकाशमय दीपोत्सव 2025 प्रथमतःच या ठिकाणी जे आहे नवी मुंबईमध्ये आम्ही आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी विविध स्पर्धा ज्या आहेत काली झालेल्या होत्या, पाककला स्पर्धा असेल, मग त्या ठिकाणी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असेल, विविध स्पर्धा युवा सेनेच्या वतीने या दीपावली निमित्त आम्ही आयोजित केल्या होत्या। आणि आज या ठिकाणी जे आहे दीपोत्सव 2025 सुरेल संगीत कार्यक्रमाचं जे आहे विद्युत रोषणाईचं या ठिकाणी उद्घाटन ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के साहेब, तसेच आमचे महाराष्ट्राचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईकजी, महाराष्ट्राचे आमचे युवा सेनेचे मुख्य सचिव आदरणीय राहुलदादा लोंढे, तसेच या ठिकाणी वैद्यकीय कक्षाचे शिवसेनेचे अध्यक्ष मंगेश चिवटेदादा यांच्या माध्यमातून जो आहे आज उद्घाटन झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।